Dear students, welcome to the 9th standard, chapter number 7, Energy, Flow and Ecosystem. We have learned in the last video, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, अन्नसाखळी, अन्नजाळे याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न ट्रॉफिक लेव्हल म्हणजे ऊर्जा पातळी आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी ऊर्जेचा मनोरा याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर आपल्या या स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला मी या स्क्रीनवर पहिला जो मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, फर्स्ट पॉईंट हिअर द एनर्जी पिरॅमिड, त्यामधला ट्रॉफिक लेवल. आता व्हॉट इज मीन बाय ट्रॉफिक लेवल? आता ट्रॉफिक लेवल म्हणजे नेमकं काय आहे? आता हे जे ट्रॉफिक लेवल आहे, तर यामध्ये आपल्याला या ट्रॉफिक लेवलमध्ये तुम्ही आकृती पहा या ठिकाणी ट्रॉफिक लेवलची. ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टीम इन ब्रॅकेट प्लांट्स, वनस्पती, सर्व परिसंस्थेतील सर्व उत्पादक, त्याला आपण प्लांट्स असे म्हणतो, प्रोड्युसर्स त्याला म्हणतो. फर्स्ट ट्रॉफिक लेवल या ठिकाणी ही फर्स्ट ट्रॉफिक लेवल आहे, सेकंड ट्रॉफिक लेवल अँड थर्ड ट्रॉफिक लेवल. फर्स्ट ट्रॉफिक लेवल म्हणजे काय? पहिली पोषण पातळी, दुसरी पोषण पातळी आणि तृतीय पोषण पातळी. म्हणजे या ठिकाणी ह्या 3 पोषण पातळ्या दाखवलेल्या आहेत इन द फिगर. फर्स्ट ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टीम प्लांट्स. फर्स्ट ट्रॉफिक लेवल हर्बिओरस म्हणजे शाकाहारी प्राणी. कार्निहोरस म्हणजे मांसाहारी प्राणी आणि ओमिनोहोरस म्हणजे मिश्राहारी. फॉर एक्झाम्पल घ्यायचं असेल प्लांट्स, सर्व हिरव्या वनस्पतींनी तयार केलेलं अन्न. हर्बिओरस म्हणजे काय या ठिकाणी? फॉर एक्झाम्पल डिअर, हरिण. कार्निहोरस फॉर एक्झाम्पल हेअर टायगर. अँड ओमिनिहोरस फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग्स ऑर बियर्स, मानव किंवा अस्वल. हे त्यांचे या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत. व्हॉट इज मीन बाय ट्रॉफिक लेवल? ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड अ ट्रॉफिक लेवल. ट्रॉफिक लेवल म्हणजे काय? तर अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हणतात. ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड अ ट्रॉफिक लेवल, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? पोषण पातळी म्हणतो. अ ट्रॉफिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन्स इट्स फूड इन द चेन. जर यामध्ये जर पाहिलं तर या स्तरामध्ये जर आपण पाहिलं तर अन्न साखळीतील प्रत्येक जो स्तर आहे, पोषण पातळीतील जे प्रत्येक जो स्तर आहे, तो अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो, अन्न मिळवतो. द अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे काय? की त्यामध्ये द्रव्य साठलेलं आहे. अमाऊंट ऑफ मॅटर. आता अमाऊंट ऑफ मॅटर फॉर एक्झाम्पल डिअर किंवा एलिफंट घेतला आपण. डिअरमधलं मॅटर वेगळं आहे, द्रव्य, आणि एलिफंटमधला मॅटर म्हणजे द्रव्य, हे दोन्हीमध्ये फरक आहे. द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर्स ॲट लोवेस्ट लेवल टू टॉप कन्झ्युमर्स ॲट द हायेस्ट लेवल. काय सांगितलं इथं? द्रव्य म्हणजे त्यामध्ये असणारं द्रव्य आणि एनर्जी, ही जी एनर्जी आहे प्रत्येक टप्प्यावर कमी कमी होत जाते. कुठून कुठं कमी कमी होत जाते? लोएस्ट लेवल टू द टॉप कन्झ्युमर्स ॲट द हायेस्ट लेवल. म्हणजे निम्न स्तराकडून, उत्पादकाकडून म्हणजे निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे, उच्च पातळीकडे म्हणजे भक्षकाकडे हे जे एनर्जी आणि अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते कमी कमी होत जातं. जर तुम्ही जर या ठिकाणी जर पिरॅमिड पाहिलं, ट्रॉफिक लेवलची पिरॅमिड जर पाहिलं, तर ही ट्रॉफिक लेवलची पिरॅमिड ही वळत जाताना हळूहळू ते कमी कमी होत चालले. एनर्जी आणि द अमाऊंट ऑफ मॅटर हे काय झालेलं आहे? कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे यामध्ये जर पाहिलं तर एनर्जीसुद्धा कमी होते. फर्स्ट पातळीतून सेकंड पातळीमध्ये, सेकंड पातळीमधून थर्ड पातळी, म्हणजे फर्स्ट प्रोड्युसर इंटू फर्स्ट लेवल, फर्स्ट ट्रॉफिक लेवल इंटू सेकंड ट्रॉफिक लेवल अँड इंटू थर्ड ट्रॉफिक लेवल. यामध्ये जे एनर्जी अँड मॅटर ऑफ
अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते काय होतं, कमी कमी होत जाते. हे झालं आपलं ट्रॉफिक लेवल. ट्रॉफिक लेवल जी आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आता या ठिकाणी आपण दुसऱ्या या ठिकाणी उदाहरण घेतलं तर आता या ठिकाणी दुसरं उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आहे फर्स्ट, या ठिकाणी एक डायग्राम दाखवलेले आहे. या ठिकाणी आपण पाहणार आहोत पिरॅमिड ऑफ एनर्जी. आता पिरॅमिड ऑफ एनर्जी म्हणजे काय, तर या ठिकाणी ऊर्जेचा मनोरा. आता ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय, खालून वर कमी कमी होत गेलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऊर्जेचा मनोरा असे म्हणतो. आता यामध्ये जर पाहिलं आपण, या आकृतीमध्ये पाहिलं इन द फिगर, या ठिकाणी जर फिगर जर या ठिकाणी जर आपण पाहिले, या ठिकाणी फिगरमध्ये या ठिकाणी की या फिगरमध्ये सुरुवातीला जर पाहिलं आपण तर फायटोप्लॅन्क्टोन्स जलीय वनस्पती, झू प्लॅन्क्टोन्स म्हणजे जलीय प्राणी, फिशेस म्हणजे मासे आणि ह्युमन्स म्हणजे मानव. त्या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी KCl म्हणजे काय, किलो कॅलरी. आता फायटोप्लॅन्क्टोन्स जे आहे हिरव्या वनस्पती, ह्या 10,000 किलो कॅलरी त्यामध्ये जर असेल, तर पुढच्या सेकंड पातळीमध्ये जाताना, फर्स्ट ट्रॉफिक लेवलमध्ये जाताना झू प्लॅन्क्टोन्समध्ये जाताना ते त्या ठिकाणी त्याची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जा कमी होते, म्हणजे 1,000 किलो कॅलरी, 1000 किलो कॅलरी. परत फिशेसमध्ये किती आहे, 100 किलो कॅलरीज. परत ह्युमनमध्ये किती आहे, 10 किलो कॅलरीज. या उन्हाळ्यावरून काय दिसतं आपल्याला, कलर या ठिकाणी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा हळूहळू काय झालेली आहे, ती डिक्रीज झालेली आहे, कमी कमी होत झालेली आपल्याला दिसते पायामध्ये. पूर्णपणे या ठिकाणी जर पाहिलं तर ती जी ऊर्जा आहे ती हळूहळू काय झालेली आहे, किलो कॅलरीज जी आहे ती कमी कमी होत चाललेली. ह्युमन बिईंगमध्ये सर्वात कमी म्हणजे 10 किलो कॅलरी ट्रान्सफर होते. किती, 10 किलो कॅलरी. आता व्हॉट इज मीन बाय पिरॅमिड ऑफ एनर्जी, आपण फिगर पाहिले. या फिगरमध्ये पहा, फिगर 7.4 shows the energy transfer that take place at each trophic level. या ट्रॉफिक लेवलमध्ये जर पाहिला आपण, देर आर डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. त्या फूड चेनमध्ये पाहिला आपण तर इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेव्हल ऑन एनर्जी एक्सचेंज. जर आपण हे ऊर्जा जे नियम आहे त्याचं जे स्तर आहे जर पाहिला आपण, तर मूळ जी एनर्जी आहे, मूळ एनर्जी या ठिकाणी, ही जी मूळ जी एनर्जी आहे ती मूळ एनर्जी काय झालेली, ती कमी कमी होत चाललेली पाहिजे. मूळ एनर्जी पहिला काय कशामध्ये आहे, आकृतीमध्ये पहा, फायटोप्लॅन्क्टोन्समध्ये आहे 10,000 किलो कॅलरी, 10,000 किलो कॅलरी. पुढच्या फर्स्ट ट्रॉफिक लेवलमध्ये जाताना फक्त किती जाते, 1000 किलो कॅलरी जाते. म्हणजे या ठिकाणी 1000 किलो कॅलरी जाते. याचा अर्थ काय, तर इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर या प्राण्यांची संख्या अल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोवेस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. म्हणजे जर आपण जर पाहिलं तर या क्रियेमध्ये जर पाहिलं आपण तर लोवेस्ट लेवलपासून हायेस्ट लेवलमध्ये असणारे जे प्राणी आहे त्या प्राण्यांची संख्या हळूहळू कमी कमी होत जाते. म्हणजे फर्स्ट लेवलला जेवढी संख्या असते ती लास्ट लेवलला किंवा हायेस्ट लेवलला तेवढी नसते. धिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज, हे जे आकृतिबंध आहे, हे जे ऊर्जा नियमनाचा आकृतिबंध आहे, त्या आकृतिबंधाला इज इन ॲन सिस्टीम इज कॉल्ड अ पिरॅमिड ऑफ एनर्जी. पिरॅमिड ऑफ एनर्जीच त्याला म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाचं आहे की यामध्ये एनर्जी डिक्रीज होते, एनर्जी कमी होते, लोवेस्ट लेवल टू हायर लेवल, हायेस्ट लेवल. आणि दुसरी गोष्ट काय त्याच्यामध्ये आहे की हे जे सजीव आहेत हे सजीव स्वतः कमी कमी होत जातात. म्हणजे लोवेस्ट लेवलकडून हायेस्ट लेवलकडे जे ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझम संख्या हळूहळू कमी कमी होत जाते. आफ्टर द डेथ ऑफ एपेक्स कंझ्युमर, फॉर एक्झाम्पल एपेक्स कंझ्युमर टायगर आपण घेऊ, टायगर, देअर एनर्जी बिकम अवेलेबल टू द डिकम्पोजर.
ज्यावेळेस हा टायगर या ठिकाणी काय होतो, मृत्यू पावतो, त्यावेळेस त्याची जी ऊर्जा आहे त्याची ऊर्जा विघटक जे आहे ते विघटकाला उपलब्ध होते. विघटक फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियासाठी ही ऊर्जा ती वापरतात. बॅक्टेरिया ती ऊर्जा काय होतात ती वापरतात. फंगी अँड अदर ऑर्गॅनिझम, फंगी म्हणजे कवक, अदर ऑर्गॅनिझम म्हणजे इतर सजीव, डिकम्पोज ते विघटन करतात. कशाचं? द बॉडीज ऑफ डेथ ॲनिमल. द बॉडीज ऑफ डेथ ॲनिमल म्हणजे काय? तर मृत प्राण्यांचं जे शरीर आहे त्या शरीराचं ते विघटन करतात. जमिनीमध्ये हे जे या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे बॅक्टेरिया आणि फंगस आहे ते काय करतात, त्या शरीराचं पूर्णपणे विघटन करून घेतात. त्यालाच काय म्हणतात, दे आर कॉल्ड डिकम्पोजर्स. त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, त्यालाच विघटक असे म्हणतात. जर हे विघटक नसते तर जमिनीमध्ये गेलेला हा जो डेड टायगर आहे तो तसंच राहिला असता, त्याचं डिकम्पोज झालं नसतं. आणि डिकम्पोज जर झाला नाही तर तो परत अशा चक्रामध्ये किंवा प्लांट्समध्ये येऊ शकत नाही. पहा, इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम, डिकम्पोजर्स कन्व्हर्ट देम इंटू सिम्पल कार्बन कंपाऊंड. त्याचं जे बॅक्टेरिया आहे, हे जे बॅक्टेरिया आहे त्याचं काय करतं, ते सिम्पल कार्बन कंपाऊंडमध्ये रूपांतर करतात. सिम्पल. दिस सबस्टन्स इझिली मिक्स विथ एअर, वॉटर अँड सॉईल फ्रॉम वेअर, तेथून पुढे दे आर अगेन अब्सॉर्ब बाय प्लांट अँड इनकॉर्पोरेटेड इन टू द फूड चेन. आणि पुन्हा त्या ठिकाणी काय होतं, ते पुन्हा हे जे प्राणी आहे हे जर घटक आहे ते पुन्हा वनस्पती शोषून घेते आणि पुढं ते उपलब्ध होतं. म्हणजे हे जे सबस्टन्स आहे, हे जे विरघळलेले अन्नपदार्थ आहे ते हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि सॉईलमध्ये सहज मिक्स होतात आणि तिथून पुढं ते वनस्पती ऑब्सर्व करून घेतात. आणि एकदा वनस्पतीने ऑब्सर्व केलं की काय आहे त्या ठिकाणी, ह्या अन्न साखळीमध्ये पुन्हा ते काय होतात, संक्रमित होतात. You can now see that due to the food web formed by the various modes of nutrition, energy and various nutrients circulate continuously in the ecosystem. आता आपण पहिल्या ठिकाणी द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टम. कोणत्याही परिसंस्थेमध्ये हा जो सूर्य आहे, हा सूर्य ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे, ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. ग्रीन प्लांट्स ऑफ इकोसिस्टम स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. हिरव्या इकोसिस्टममध्ये हिरव्या वनस्पती काय करतात, ही जी सौर ऊर्जा, या सौर ऊर्जा, काही सौर ऊर्जाचं अन्नामध्ये ते काय करतात, ते साठवून ठेवतात, स्टोअर करून ठेवतात, साठवून ठेवतात. बिफोर रिचिंग द इकोसिस्टम. आता पहा, बिफोर रिचिंग द डिकम्पोजर्स, विघटकापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर दिस एनर्जी इज पास्ड ऑन द वन ट्रॉफिक लेवल टू द नेक्स्ट. त्याच्यापूर्वी काय होतं, एका ट्रॉफिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉफिक, प्रोड्युसरमध्ये आहे तर त्यामधून फर्स्ट ट्रॉफिक लेवल, सेकंड ट्रॉफिक लेवल, थर्ड ट्रॉफिक लेवल, यामध्ये ते काय होते, ते ट्रान्सफर होते, संक्रमित होते. डिकम्पोजर्स डिसिपेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. आणि ते जे डिकम्पोजर आहे, ते डिकम्पोजर काही प्रमाणात ऊर्जा काय केली जाते, ती बाहेर टाकली जाते. हाऊएव्हर नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हर रिटर्न टू द सन. पुन्हा ती सूर्याकडे ऊर्जा जात नाही. हेन्स such a passage of energy is referred to as one way transport. आणि म्हणून काय म्हणतात त्याला या ठिकाणी, की हा जो या ठिकाणी एनर्जी आहे, एनर्जीचा ऊर्जा प्रवाह आहे, हा या ऊर्जेला एकेरी वाहतूक असं मानलं जातं. एकेरी वाहतूक म्हणजे काय, तर फक्त ते काय होते त्या ठिकाणी, फक्त ते सूर्याकडून येते, पुन्हा ती सूर्याकडे जात नाही. आता काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जातील. होमवर्क तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. एक प्रश्न लिहून घ्या तुम्ही या ठिकाणी. यामध्ये काय विचारलं जाईल, फर्स्ट क्वेश्चन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिला क्वेश्चन काय विचारलं जाईल, राईट नोट्स ऑन. टिप लिहा. आता टिप कोणती सांगितली जाईल, एनर्जी पिरॅमिड. आपण पाहिलं एनर्जी पिरॅमिड आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर एनर्जी पिरॅमिडमध्ये यामध्ये ती किलो कॅलरी जी आहे ती कशी पुढची डिक्रीज होते, कमी होते, त्याविषयी जे पिरॅमिड आहे तो त्या ठिकाणी काढायचा आहे.
त्याला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. सेकंड क्वेश्चन, ड्रॉ नेट लेबल डायग्रॅम्स. ड्रॉ नेट लेबल डायग्रॅम्स नामनिर्देशित आकृती काढायची आहे. पिरॅमिड ऑफ एनर्जी इन ॲन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. आता आपण पाहिलेली जी ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे त्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये जलीय परिसंस्थेतील ऊर्जेचा मनोरा तो काढायचा आहे. थर्ड क्वेश्चन, गिव्ह सायंटिफिक रिझन. सायंटिफिक रिझन म्हणजे काय, शास्त्रीय कारण द्या. एनर्जी फ्लो ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो थ्रू ॲन इकोसिस्टीम इज वन वे. याचा मराठी अर्थ काय होतो, ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे. शास्त्रीय कारण सांगा. मीन्स इन इंग्लिश, एनर्जी फ्लो थ्रू ॲन इकोसिस्टीम इज वन वे. फक्त ती एकेरी मार्गाने चालते. मी म्हटलं सूर्याकडे परत जात नाही. त्याविषयी आपल्याला सायंटिफिक रिझन त्या ठिकाणी द्यायचं आहे.